तक्षण आमंत्रित केलं जातं जय हनुमान टेंबिवली या संघाला फलंदाजीसाठी. नुकतीच संपन्न झालेली स्पर्धा मित्र आपण पाहिली होती. जय बजरंग कारिवली आयोजित मनसे चषक 2022 च्या स्पर्धेचा विजेता संघ आपण पाहतोय जय हनुमान टेंबिवली. सुरेश संदीप आणि सुरेश ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झाली. नाणेफेक काढल्यानंतर प्रथम फलंदाजीकडे संघ आपण पाहतोय जय हनुमान टेंबिवली. त्याचा पहिला सामना खेळताना निश्चितच चांगली सुंदर सुरेख अप्रतिम उत्कृष्ट कामगिरी आपण पाहिली होती. जेम गावदी स्पोर्ट्स पिंपळगर संघाची कमालीचा खेळ आपण पाहिला होता. शिकत दिली होती कालबार संघाला. दुसऱ्या सामन्यामधून हा संघ मात्र खेळताना आपण पाहतो जय हनुमान टेंबिवली संघासमवेत. तर बघूया दोन्ही संघाने एक एक विजय संपादित केले. दुसऱ्या विजयाकडे वाटचाल आहे. मात्र आज पहिल्या सत्रामधून सकाळच्या आपण पहिल्या सामन्यामधून पाहिलं होतं बांद्रामध्ये काढलेल्या संघाने देखील या सामन्यामधून अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. 2 विजय संपादित करून आजच्या दिवसामधून अंतिम फेरी या संघाने देखील गाठलेली आहे. तर चालू सामन्यातील विजेता संघ निश्चितच त्या संघाशी सामना करणार आहे. तर बघूया कुठला संघ आउटस्टँडिंग परफॉर्मन्स सांघिक कामगिरीच्या जोरावर चालू सामन्यामधून विजय संपादित करतोय. पिंपळगर की टेंबिवली, टेंबिवली की पिंपळगर. तर षटक क्रमांक पहिला वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटक आता तो गोलंदाज देवीदास. स्ट्राईक रोटेट करणे संदीप याला नॉन स्ट्राईकसाठी सुरेश. देवीदास पहिला चेंडू पेस करताना अतिशय चांगला फटका देखील आपण पाहतोय. फलंदाज संदीप याच्या बॅटमधून चेंडूला सुंदरसा स्पेरकटचा प्रकार चेंडू पॉईंट सीमेकडे ट्रॅव्हल होतो. मार्ग सहजतो. 2 सेकंद बीट करून चेंडू सीमेच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक चौकार देखील सुरेशच्या बॅटमधून येतोय. एक चांगली सुरुवात सुरेशच्या बॅटमधून देखील आपण पाहिली होती. पहिला चेंडू पेस करताना सुंदर सुरेख अत्यंत उत्कृष्ट फटका चौकार आणि संघाचा स्वतःचा कोण ओपन करतोय. धावसंख्या होती बिनबाद 4. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू फलंदाज तसा बॅकफुटला जातो. चेंडूला सुंदरसा स्क्वेअरकट केलं होतं आणि 2 शतकाने बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा एक सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चौकार फलंदाज संदीप याच्या बॅटमधून येतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सजितो मारून 55 क्रॉस करतो. राईट मोरचा मारा स्ट्राईक रोटेट करतोय. बॅट्समन इन बॅटल संदीप. सॉरी मला वाटतं सुरेश आहे. देवीदास लॉंग रन 55 क्रॉस करतोय. अतिशय चांगला चेंडू ती स्वरूपाने चेंडू डिफेन्सिव्ह फटका देखील आपण पाहतो. चेंडू शॉर्ट पॉईंटला जातो. इनफिल्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण मात्र मिळते. 1 धाव. 1 धावणी संख्या धावसंख्या 5 वर पोहोचते. आता मात्र स्ट्राईक 6 वर पोहोचते. धावसंख्या 1 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 6. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज देवीदास. या ठिकाणी मात्र चेंडू थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हरला चेंडू आपण पाहिला होता. फेक देखील थोडीशी रॉंग इन झाली होती. मात्र एकच धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सकते ती 7. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू होता आपण पाहिलं होतं. चेंडूला थोडंसं ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न फलंदाज संदीप याचा आपण पाहिलं होतं. चेंडू शॉर्ट कव्हरला इनफिल्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण 1 बाउन्स एका टप्प्याने चेंडूला आउटफील्ड मधून कलेक्ट केलं गेलं होतं. मात्र 1 धाव करण्याची संधी. धावसंख्या 1 ने पुढे सकते ती 7. अगेन्स्ट पुणे एक गोलंदाज देवीदास. आता मध्ये स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती फलंदाज सुरेश याला, ज्याच्या बॅटमधून आपण एक सुरेख सुंदर आपण उत्कृष्ट चौकार देखील पाहिलेला आहे. या ठिकाणी मात्र चेंडूला थोडासा फ्लिक करण्याचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट पॉईंटला येतोय. मात्र 2 शतकांनी चेंडू बीट करतोय. बघूया ज्या ठिकाणी 1 धाव त्या ठिकाणी 2 धावा कन्वर्ट केले जातात. 2 धावांची संख्या धावसंख्या 9 वर पोहोचते. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय देवीदास याच्या माध्यमातून.
अतिशय चांगला फटका. चेंडू येण्या अगोदरच आपण पाहिलं होतं कुठेतरी क्षेत्राची थोडासा धारादिशी झाला होता. चौकाने संघात धावसंख्या 4ने पुढे सकते धावसंख्या होती ती 13. षटक क्रमांक पहिलं संपतं बिनबाद 13. एक चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात आहे, सकारात्मक सुरुवात ज्याला आपण म्हणतोय. आणि मित्र जेव्हा तुमची सुरुवात चांगली असते तेव्हा तुमचा शेवट देखील अतिशय चांगला गोड असतोय. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतो वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा गोलंदाज संतोष. मागच्या सामन्यामधून अतिशय कमालीची गोलंदाजी देखील ज्यानं केली होती. संतोष येतोय. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे संदीप याला. संतोष रॅटम ओरचा मारा या ठिकाणी मात्र निश्चितच अतिशय चांगला चेंडू आपण पाहिला. निश्चित थोडासा शॉर्ट टेकर पद्धतीचा चेंडू होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न देखील फलंदाज आपण पाहिला होता. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आलं नव्हतं. निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर आहे. अगेन्स्ट गोलंदाज संतोष. थोडासा मिस टाइम फटका आपण पाहिला मात्र कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नाहीये. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. यस 2 धावा कंप्लीट. 2 धावांची संख्या धावसंख्या 15 वर पोहोचते. षटक क्रमांक दुसरे बिनबाद 15 ची सुरुवात आहे. प्रथम नाणे फेकारल्यानंतर फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय जैनमान टेंभिवली. अक्रॉस लाईन थोडासा आडव्या बॅटने चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डीपला येतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? यस 2 धावा देखील कंप्लीट. 2 धावांची संख्या धावसंख्या 17 वर पोहोचते. बिनबाद 17 ची सुरुवात आपण पाहतो. दुसऱ्या षटकाला प्रारंभ. सलामी जोडी एक चांगली धावसंख्या या ठिकाणी उभारताना आपण पाहतोय संदीप आणि सुरेश. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता. आउट ऑफ इनसाइडचा फटका देखील पाहतोय. अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट जातोय. महत्वाचा पहिला फलंदाज मात्र बाद होतोय संदीप.
षटक क्रमांक दुसरा संपत 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 23. 12 चेंडूंचा खेळ झाला. 12 चेंडूमधून 23 धावा आलेली, तर उर्वरित 12 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. आणि बघूया येणाऱ्या 12 चेंडूमधून जनमान टेंबिवली संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांगित तिसरं गोलंदाज महेश. तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांगित तिसरं गोलंदाज महेश. 12 चेंडूंचा खेळ संपलेला. 12 चेंडूमध्ये 23 धावा आले, तर उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी. आणि बघूया येणाऱ्या 12 चेंडूमध्ये हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. 23 धावा धावपटकावर एक फलंदाज बाद आहे संदीप. षटक क्रमांक तिसरं गोलंदाज महेश. या ठिकाणी मात्र चेंडूला स्विच करण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर फलंदाज मुकेश याला. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज महेश टू मुकेश. अतिशय चांगला फटका, आउट ऑफ इनसाइडचा फटका आपण पाहतोय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दक्ष काय कमलचा झेल देखील कलेक्ट केला जातोय. अप्रतिम उत्कृष्ट झेल देवीदास याच्या माध्यमातून. आणि महत्वाचा फलंदाज नेक्स्ट न्यू बॅट्समन हरेश. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल फलंदाज सुरेश याला. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज महेश. लेग स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडूला बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला. हलकीचं बॅटची कडे घेऊन चेंडू जातो शॉर्ट फाईनला. इनफिल्डमधून चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त एक धाव. एक धावणी संख्या धावसंख्या पोहोचते 24 वर. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी न्यू बॅट्समॅन आणि न्यू बॅटर हरेश याला. हरेश हा देखील सगळ्यात सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकार्ड उत्कृष्ट फलंदाज आहे. नेहमीच एक आक्रमक खेळ ज्याच्या बॅटमधून देखील आपण पाहतोय. सुरुवात देखील चांगली ज्याची असते फलंदाजी करताना हरेश. हरेशाच्या बॅटमधून अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? यास 2 धावा कंप्लीट. 2 धावांची संख्या धावसंख्या 2 पुढे सरकते. राजू शेळके याच्या माध्यमातून सुरेख सुंदर आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं आपण पाहिलं होतं. स्क्वेअर ऑफ विकेट चेंडू होता. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र मिळतील 2 धावा. धावसंख्या 2 पुढे सरकते. 26 लॉस ऑफ 2 विकेट अँड थर्ड और प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला प्रारंभ संख्या धावसंख्या आहे 2 बाद 26. या ठिकाणी मात्र फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता. पुढे मारण्याचा प्रयत्न. लेंथ लाईनचा चेंडू आपण मधल्या इष्टपुढचा चेंडू पाहिला होता. हलकासा अपील पंच देखील संमत आणि लेग बिफोर प्लम केलं जातं फलंदाज हरेश याला. फलंदाज बाद होतो हरेश. नेक्स्ट न्यू बॅट्समन जातोय संघाचा कॅप्टन कुल कॅप्टन साई.
पुढे मारण्याचा प्रयत्न होता फलंदाज हरीश याचा. एक लेंथ लाईनचा चेंडू आपण पाहिला होता, मधल्या स्पीडचा चेंडू पाहिला होता. चेंडू पायावर आदळतोय. पंचांना हलकासा प्रश्न देखील विचारला, पंच देखील संमत झाले आणि महत्वाचा फलंदाज लेग बिफोर या स्वरूपाने बाद झाला हरीश. नेक्स्ट बॅट्समन डावखुरा फलंदाज येतोय साई. डावखुरा फलंदाज आहे, निश्चितच वातावरण देखील त्याच्यासाठी पोषक आहे. गोलंदाज सज्ज होतोय. लेफ्ट हँड ओरचा मारा करताना गोलंदाज महेश. चेंडूला बिघडीना प्रयत्न, लेक्षापचा थोडासा बाहेरचा चेंडू, पंच वायची खून करते. गव्हांतर धावणी संघ धावसंख्येकडे पुढे सगळे धावसंख्या होते ती 27. षटक क्रमांक तिसरं 3/27. दिशाईन चेंडू स्वेअर मारा, पंचायत समांतर धाव मिळते. अवांतर आउट ऑफ लेग स्टंप. लेगच्या स्टँड सोडून जाणारा चेंडू आपण पाहिला होता महेश याचा. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा स्वीपचा पाटका. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅन स्टँडवर चेंडू आपण पाहिला. सेफ लँडिंग. दोन धावा कंप्लीट झाल्या होत्या. तिसरी धावेचा मात्र आवडता आला आणि तिसरी धाव घेण्यासाठी फलंदाज साई हा बाद होतोय. धाव स्वरूप नेक्स्ट बॅट्समन कालूराम. षटक क्रमांक तिसरं संपता 3 षटकांची अंतिम धावसंख्या होती ती 29. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर 18 चेंडूमधून 29 धावा झालेल्या आहेत. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 7 चेंडूमध्ये बघूया हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. षटक क्रमांक तिसरं संपता 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 29. 18 चेंडूंचा खेळ संपलेला. 18 चेंडूमध्ये 29 धावा झालेल्या आहेत. उर्वरित 7 चेंडूंचा खेळ बाकी आणि बघूया 7 चेंडूमध्ये हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. गोलंदाज सज्ज होतोय. चौथ्या षटकाला प्रमुख आणि गोलंदाज नंदू. वैयक्तिक पहिला, सांघिक चौथं. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी. बॅट्समन इन बॅटल सुरेश. अतिशय चांगला फटका आपण पाहतोय सुरेशच्या बॅट मधून. यस, थोडंसं लेजी क्रिकेट आपण पाहिलं. निश्चित कुठे 2 धावा करता आल्या असत्या, मात्र फलंदाज थोडंसं लेजी आपण पाहिला. एक धाव कंप्लीट झाली ती दुसऱ्या धावेचा आवडता आणि दुसरी धाव घेताना सुरेशचा फलंदाज बाद होतोय. नेक्स्ट न्यू बॅट्समन सुरेश गोराटकर. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो. मारुस पंचांना क्रॉस करतो. राईट आर्म राऊंडचा मारा. स्ट्राईक रोटेट करतो. न्यू बॅट्समन न्यू बॅटल सुरेश. पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र बॅटच्या आउटसाइड एज घेतोय. क्षेत्ररक्षक खराब क्षेत्ररक्षण, अतिशय खराब क्षेत्ररक्षण आपण चेंडू बीट करतो. क्षेत्ररक्षक चेंडू जातोय सीमारच्या बाहेर. चौकार येतोय. लाख फॅक्टर नशिबाचा चौकार म्हटला तरी वागवणार आणि या चौकाने सगळ्या धावसंख्या देखील 4 धावांनी पुढे सकते धावसंख्या होती ती
34. अतिशय खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं होतं. अगेन्स्ट गोलंदाज नंदू. फलंदाज थोडासा शपल झाला तो ऑनसेटचा फटका देखील त्याच्या बॅटमधून आपण सुरेख पाहिला. पुन्हा एकदा 2 क्षेत्ररक्षण बीट करून चेंडू जातोय शॉर्ट पॉईंट सेमाकडे चौकार. सुरेख सुंदर आपण उत्कृष्ट फटका आपण पाहिला. चेंडूला सुंदरसं स्वीप केलं नाही. चेंडू पॉईंट सेमाकडे ट्रॅव्हल झाला मार्गस्थ झाला होता. 2 क्षेत्ररक्षण बीट करून चेंडू सेमाच्या बाहेर जाणार. पुन्हा एकदा बॅक टू बॅक चौकार येतोय आणि चौकार संख्या धावसंख्या 38 वर पोहोचते. 38. लॉस ऑफ 4 विकेट अँड लास्ट ओव्हर प्रोग्रेस. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर संख्या धावसंख्या 4 बाद 38. अजूनही उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॅक टू बॅक 2 चौकार आपण पाहतोय. फलंदाज सुरेश याच्या बॅटमधून. फुल्यांचा चेंडू ऑफसाईडचा फटका देखील अतिशय चांगला आहे. एक धाव कंप्लीट धावून संघात धावसंख्या देखील एक धावणे पुढे सरकते. धावसंख्या होते ती 39. या ठिकाणी मात्र चेंडूला बिगेड मोठा फटका मारण्याचा मानस आपण पाहिला होता. फलंदाजा मात्र चेंडूने बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या असलेली शेवटचा अंतिम अखेरचा षटक आणि मला वाटतं अंतिम षटकातील शेवटचा चेंडू देखील शेष आहे. धावसंख्या 39 वर आहे. येणारा चेंडू बघूया कशा प्रकारे पेस करताना. फलंदाज एकेरी दुहेरी चौकार षटकार अथवा विकेट. बघूया चेंडू. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. कमालीचा झेल. अतिशय प्रथम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातो संतोष जोशी याच्या माध्यमातून. फटका उत्तम होता. प्लेसमेंट चांगलं म्हणता येणार. चेंडू शॉर्ट मिडविकेटला आपण पाहिला होता. आउटफील्डमध्ये देखील चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. महत्वाचा झेल तिकीट टिपला गेला आणि फलंदाज बाद होतो या ठिकाणी.
डाव्या एष्टीवरचा हा फुलटॉस चेंडू होता. फक्त दिशा दिली होती, टर्न केला होता चेंडूला. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जाणारा संतोषच्या बॅट मधून निघालेला अप्रतिम चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 5. पुन्हा एकदा सुरेश सज्ज होते बॉलिंग मार्कवर. मुंडोरा एंडच्या टोकाकडून सामना करेल फलंदाज संतोष. अंधाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅकवर्ड शॉर्ट लेगला चेंडू येतोय. एक धाव पूर्ण केलेली आहे. फक्त एकच धावसंख्येवर संतुष्ट फलंदाज संतोष. या एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 6. पुन्हा एकदा सुरेश आमच्यापासून दूर जाताना राईट आर्म राऊंड द विकेट. सामना करेल संतोष पाटील. पुढे येऊन स्टेप आउट खेळल्याचा 1 बॉल चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी दणदणीत चौकार. अगोदरच कमिट झाला होता. फ्रंटफूटवर पुढे येऊन फटका खेळला होता. बरोबर प्रॉपर बॅट आणि बॉलचं कनेक्शन बघायला मिळालं आणि चेंडू वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर गेला. 4 धावांसाठी धावसंख्या वेगाने वाढते धावपलकावर. 10 बिनबाद 10 अशी सुरुवात आहे. पहिल्या 4 चेंडूंवर आतापर्यंत. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव आणि चौथ्या चेंडूवर चौकार. पुन्हा एकदा फ्रंटफूटवर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. शॉर्ट थर्डमॅनला फक्त एकच धाव मिळेल. या एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर. 11 धावांची भागीदारी. चांगला खेळ बघायला मिळते आज गावदेवी पिंपळघर या संघाचा. पुन्हा एकदा सज्ज होताना सुरेश. शॉर्ट पिच डिलिव्हरी होती. समाचार घेता आले नाही फलंदाजाला. निश्चितच 1 धाव तिथे पूर्ण केलेली आहे. षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावर 12. चांगली सुरुवात आहे गावदेवी पिंपळघर संघाची. एक जमेची बाजू आहे. कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही. बघा 13 धावा होत्या त्या ज्या हनुमान टेंभवली या संघाच्या. या उलट आपण पाहतोय बिनबाद 12 अशी एक चांगली सुरुवात आहे. प्रमोद दुसरे षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज झालेला आहे. खेळतोय संतोष पाटील. 1 चौकाराच्या मदतीने वैयक्तिक 6 धावांवर खेळतोय. संतोष जोशी 3 चेंडूंचा त्याने सामना केलेला आहे. खेळतोय वैयक्तिक 6 धावांवर. प्रमोद संघाचा संघनायक आता मात्र बॉलिंग मार्कवर सज्ज झालेला आहे. आता कॅप्टन टू कॅप्टन अशी फाईट बघायला मिळेल. मिस टाइम फटका बघूया. टॉप एज पण सुरक्षित स्थानी जाऊन चेंडू पडला होता. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये बघायला मिळते. चांगला जम बसलेला आहे. धावसंख्या वाढते धावपलकावर. 14 धावांची भागीदारी. दोन्ही सलामीवीर अजूनही खेळपट्टीवर कायम आहेत. इथून आता मात्र एक ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे ती टेंभवली या संघाला.
जी भागीदारी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, चांगली बिल्डअप होताना ती फोडावी लागेल. चेंडू मात्र बघूया, बॉलर बॅक ड्राईव्ह, निश्चितच खराब फिल्डिंग बघायला मिळते. हा नव्हता ना, एक रिस्की सिंगल तिथे पूर्ण केलेली आहे. बघा, अशा धावा तुम्हाला वाचवाव्या लागतील विजयासाठी. एका धाब्याचं महत्व. पहिला सामना झाला चेसिंग कंपल्सरीच्या बलावर सामना जिंकला होता बंद्र्या मारुती काल्हेर या संघाने श्री गुरुदत्त मानकोल या संघाला पराभूत करून. 15 धावा धावफलकावर बघायला मिळतात. चांगला जम बसलेला आहे दोन्ही सलामीवीरांचा, आणि विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाही, एक प्लस पॉइंट आहे. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्गवर प्रमोद, सामना करेल फलंदाज संतोष. पुढे येऊन स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता, कॉट बँड. पहिला फलंदाज बॅक टू द डगआउट, गावदेवी पिंपळघर. ज्या विकेटच्या शोधामध्ये होता गोलंदाज प्रमोद, त्याने आपल्या संघाला विकेट मिळून दिलेला आहे. निश्चितच एस्टनच्या मागे चांगला झेल घेतला आणि पहिल्या फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागलेला आहे. बाद होते पहिला फलंदाज संतोष पाटील, ज्याने आपल्या संघासाठी 6 धावांचं योगदान दिलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वर खेळण्यासाठी एंटर होताना महेश, संघातील एक ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू आहे. ज्याप्रमाणे गोलंदाजी होते, ज्याप्रमाणे फलंदाजी होते, असं वाटते प्रेक्षकांना एक रंगतदार सामना बघायला मिळेल. यानंतर बंद्र्या मारुती काल्हेर संघ कर्णधार आपण सज्ज राहायचंय. आणि बंद्र्या मारुती काल्हेर संघाचे कोच प्रशिक्षक रमेश दादा पाटील, आपण कुठं प्रेक्षकांमध्ये असाल तर आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. प्रमोद सज्ज होते, बॉलिंग मार्कवर सामना करेल डावखुरा फलंदाज महेश. चांगला फटका, स्ट्रेट फटका खेळलाय डाऊन दी ग्राउंड, क्षेत्ररक्षक झेपावतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2 धावा सहजगत्या पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 17. अजून विजयासाठी 23 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडू शिल्लक. क्लीन बॉल, यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट. बाद होणार हा दुसरा फलंदाज गावदेवी पिंपळघर या संघाचा महेश. चांगली गोलंदाजी प्रमोद याची बघायला मिळते. दुसऱ्या षटकामध्ये 2 जबरदस्त मोठे हादरे दिलेले आहेत. ते गावदेवी पिंपळघर या संघाला धावसंख्या धावफलकावर स्थिर आहे 17. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना नंदू. सुरुवात चांगली झाली होती गावदेवी पिंपळघर या संघाची, त्यानंतर मात्र जबरदस्त गोलंदाजी, भेदक गोलंदाजी करताना दुसऱ्या षटकामध्ये प्रमोद, ज्याने आतापर्यंत 5 चेंडू टाकलेले आहेत, धावा खर्च केलेले आहेत 5, आणि 2 गडी आपल्या संघासाठी त्याने बाद करून दिलेले आहेत. चांगली गोलंदाजी. कारण पहिल्या षटकामध्ये सुरेश नांदुरकर महागडा ठरला होता. त्यांनी तब्बल पॉवर प्लेच्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या. दोन्ही संघांना विजयाची समान संधी आहे. 50-50 चान्स मी तर म्हणेन इथून, कारण चेंडू शिल्लक आहेत ते 13 आणि धावांची आवश्यकता आहे 23. 13 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी गावदेवी पिंपळघर या संघाला. चेंडू मात्र बघूया, खोदून काढलेला चांगला फटका. चेंडू चाललाय डीप कव्हर, सीमारेषेकडे खराब क्षेत्ररक्षण. दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. अशा मोमेंट्सला अशा प्रकारची जर फिल्डिंग केली तर निश्चितच हे महाग ठरू शकते. जय हनुमान टेंभवली या संघाला 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावफलकावर 20. विजयासाठी अजून 20 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू बाकी आहेत. 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे.
अजूनही सामन्याचं चित्र स्पष्ट झालेलं नाही, पण प्रमोद याची प्रशंसा करावी लागेल. दुसऱ्या षटकामध्ये त्याने फक्त 8 धावा खर्च केलेल्या आहेत आणि गडी बाद केलेले आहेत ते 2. कालुराम तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज झालेला आहे. 12 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे विजयासाठी 20. आज मात्र सलगचे 2 सामने जिंकून बंदऱ्या मारुती काल्हेर संघाने तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. खूप चांगला परफॉर्मन्स आजच्या दिवसामध्ये या संघाचा बघायला मिळाला. चालू सामन्यातील विजयी संघाला बंदऱ्या मारुती काल्हेर या संघाशी 2-2 हात करावे लागतील. संपूर्ण स्पर्धा थेट प्रक्षेपण सुंदर आणि क्लीन लाईव्ह टेलिकास्ट ओम फोटोच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळते. निश्चितच अतिशय सुंदर सुरेख प्रक्षेपण त्यांच्या माध्यमातून बघायला मिळते. श्री बेताल कोपर 40+ आयोजित सरपंच व उपसरपंच चषक 2022 शानदार आयोजन करण्यात आलेलं आहे. दर्जेदार न भूतो न भविष्यती क्रिकेटचा अद्भुत सोहळा बघायला मिळतोय. कालुराम सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. निश्चितच गुड लेन स्पॉट ऑन चेंडू उसळला होता. एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलेला आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती. 11 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे 20. अतिशय रंगतदार सामना. मगाशी मी उल्लेख केला होता की ज्याप्रमाणे गोलंदाजी होते, ज्याप्रमाणे फलंदाजी होते, प्रेक्षकांना एक रोमांचकारी सामना बघायला मिळेल. तशाच प्रकारचा सामना निश्चितच प्रेक्षकांना बघायला मिळतोय. आणि मात्र निश्चितच 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. लॉंग ऑफ सीमारेश्वर क्षेत्ररक्षक साई होता. एक चप्पल क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र 18 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू शिल्लक आहेत विजयासाठी. गावदेवी पिंपळगिरी संघाला पुन्हा एकदा कालुराम. चेंडू मात्र अलॉंग दी कार्पेट चाललंय. चेंडू मैदानाला गुदगुल्या करत क्षेत्ररक्षक साई. बघा काय जबरदस्त प्रयत्न. आपल्या संघासाठी निश्चितच 2 धावा वाचवलेल्या आहेत. आणि क्रिकेटमध्ये एक धाव खूप महत्वाची असते. धावसंख्या 2 ने वाढते धावफलकावर 24. 9 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी गावदेवी पिंपळगिरी या संघाला. अतिशय रंगतदार आणि रोमांचकारी सामना प्रेक्षकांना बघायला मिळते या 2 टीम मध्ये. अजूनही चित्र स्पष्ट झालेलं नाही. मी तर म्हणेन दोन्ही संघांना 50-50 चान्स. चांगला फटका पंच केलेला आहे. चेंडू चाललाय तो स्पेरिश थर्डमॅन सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. चांगली फिल्डिंग बघायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत नंदू याने. नंदू चांगली फलंदाजी करतोय. आतापर्यंत खेळतोय 9 धावांवर. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत त्या 8 धावांची आवश्यकता आहे 14. जबरदस्त बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. संघर्षपूर्ण सामना प्रेक्षकांना बघायला मिळते या 2 बलाढ्य संघांमध्ये. चांगला बॅटल, चांगला कॉन्टेस्ट बघायला मिळते. कारण 8 चेंडू बाकी आहेत. विजयासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. कालुराम सज्ज होते बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द स्टंप. पुढे येऊन शॉर्ट आर्म पुल केलेल्या. चांगली फिल्डिंग बघायला मिळते. धावबादची संधी आहे. फलंदाज धावचित बाद होते नंदू. लागणारा हा 3रा झटका आहे तो गावदेवी पिंपळगिरी संघाला नंदू याच्या रूपामध्ये. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते 7 धाबांची आवश्यकता आहे 14. 7 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र नवीन फलंदाज भरत
मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना क्रमांक 5 वर खेळण्यासाठी. अतिशय रोमहर्षक सामना बघायला मिळते. 7 चेंडू 14 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2 धावा असं गणित आहे. कोण जिंकणार सामना निश्चितच यक्ष प्रश्न पडलेला आहे. टेंभवली हा सामना जिंकणार की पिंपळघर, अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे. 7 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज कालूराम. शॉर्ट ऑन पूल केले, कंट्रोल पूलचा फटका, चांगली फिल्डिंग. अजून एक फलंदाज ढगआउटच्या आश्रयाला. धावबाच्या रूपाने काय फिल्डिंग आहे, जबरदस्त फिल्डिंग सुरेश याची बघायला मिळते. बॅक टू बॅक लागणारा धावबाच्या रूपाने हा दुसरा झटका आहे. एकूण फलंदाज बाद झालेले 4. धावसंख्या धावपलकावर कायम आहे. ते पाहतोय आपण 14 धावांची आवश्यकता आहे. 26 धावा धावपलकावर. शेवटच्या षटकामध्ये जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 26 धावा धावपलकावर. आता मात्र धावांसाठी संघर्ष करावा लागत आहे तो गावदेवी पिंपळगरे संघाला. शेवटचं निर्णायक षटक बघूया कोण घेऊन येतोय ते. आता मात्र शेवटचं षटक कोण घेऊन येते ते बघायचं आहे. सहा चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे 14. आता मात्र सामन्याचा थोडासा आपण विचार केला तर टेंभवली संघाची थोडीशी बाजू मजबूत बघायला मिळते. शेवटी क्रिकेट आहे, जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत भविष्यवाणी करणे पूर्णपणे चुकीचे ठरते. तर बघूया आता मात्र कोण विजय मिळवतोय ते. निर्णायक क्षण आहे सामन्याचा, निश्चितच क्रुशियल मोमेंट्स, कारण 6 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे 14. गोलंदाज मुकेश. हाच तो गोलंदाज आहे. मनसे चषक 2022 जी 40+ जय बजरंग कारिवली संघाने स्पर्धा भरवली होती आणि त्या चषकाचा मानकरी होता, चॅम्पियन संघ ठरला होता जय हनुमान टेंभवली. आणि त्यातील उत्कृष्ट गोलंदाज अवॉर्ड याच गोलंदाजाने मिळवला होता. काय झेल घेतलेला साई, जबरदस्त झेल. अजून एक फलंदाज बाद होते. साई हा मी मगाशी उल्लेख केला होता, एक चपल क्षेत्ररक्षक आहे. त्याच्या हातातून झेल सुटणे अतिशय कठीण काम आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया. जीवाच्या आकांताने आपण बघितलं अगदी लोलन घालून ना झेल घेतलेला आहे. आणि बाद होणारा 5वा फलंदाज गावदेवी पिंपळकर या संघाचा. आता मात्र 5 चेंडू बाकी आहेत, धावांची आवश्यकता आहे 14. साई संघातील एक सर्वात चपल क्षेत्ररक्षक आहे जय हनुमान टेंभवली संघाचा. आपण जर विचार केला तर देवीदास नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना 5 चेंडू आणि धावांची आवश्यकता 14. मुकेश याने आपल्या संघाला यश मिळून दिलेलं आहे, 5वे यश मिळून देतोय. 5 चेंडू आणि धावांची आवश्यकता विजयासाठी 14. मुकेश सज्ज झालेला आहे बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू मात्र चांगला फटका, लॉफ्टेड शॉट बघायला मिळतोय. चेंडू चालला डीप एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक झेपवते साई. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते, 2 धावा रोखू शकत नाही. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते 4.
धावांची आवश्यकता आहे 12. 4 चेंडू बाकी आहेत, 12 धावांची आवश्यकता आहे. 4 गेंदे बची है, 12 रन चाहिए. 4 बॉल लेफ्ट अँड 12 रन्स टू नीड. 4 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज होते बॉलिंग मार्कवर मुकेश. चांगला फटका आहे, बघूया पुन्हा एकदा त्याच अंदाजाने खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावते साई एका हाताने चेंडू लाडवलेला आहे आणि लगेच क्विक थ्रो केला होता. 2 धावा पूर्ण करते. पुन्हा एकदा फलंदाज पाहतो आपण भरत. 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. सामना जिंकण्यासाठी आता मात्र 3 चेंडू आणि कंपल्सरी 10 धावांची आवश्यकता आहे. एक मोठा फटका पुन्हा एकदा चुरस निर्माण करू शकते या सामन्यामध्ये. शेवटच्या मोमेंट्सला अगदी हलक्या हाताने खेळला होता. तिथे चेंडू चाललाय बॅकआउट पॉइंटला. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज झेपावला होता. दुसरी धाव पूर्ण केलेली आहे भरत याने. आता मात्र इक्वेशन 2 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. निश्चितच चांगला बॅटल बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच 2 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी गावदेवी पिंपळकर या संघाला. 2 चौकार किंवा 1 षटकार आणि 2 धावा. हा चेंडू अतिशय इम्पॉर्टंट चेंडू असणार आहे, कारण या चेंडूवर मोठा फटका आला तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये चुरस आणि रंगत ट्विस्ट निर्माण होऊ शकते. 2 चेंडू निर्णायक चेंडू आहे मी तर म्हणेन. 2 चेंडूंमध्ये विजयासाठी 8 धावांची आवश्यकता आहे. मुकेश. फिल्डिंग मध्ये परिवर्तन बघायला मिळते, कारण सामना अतिशय रोमांचक स्थितीमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळते या 2 बलाढ्य संघांमध्ये. जय हनुमान टेंभेवली आणि गावदेवी पिंपळघर. मुकेश सज्ज होते बॉलिंग मार्कवर. सामना करेल भरत. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेता आला नव्हता. वेगवान चेंडू होता, वेगाने चकित केलेला आहे फलंदाजाला. आता मात्र शेवटचा 1 चेंडू बाकी आहे आणि सामना जिंकण्यासाठी कंपल्सरी 8 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र निश्चितच एखादा व्हाईट बॉल किंवा नो बॉल जर टाकला नाही गोलंदाजाने तर मी तर म्हणेन विजयाच्या समीप आहे. निश्चितच आपण पाहतोय जय हनुमान टेंभवली 1 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. मुकेश. चेंडू मात्र बघूया मिस टाइम फटका आहे. क्षेत्ररक्षक झेपावते आणि ह्याच बरोबर हा सामना जिंकलेला आहे. तो जय हनुमान टेंभवली या संघाने हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक, टॉप लक गावदेवी पिंपळघर. KS